नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मॅजिक मराठीच्या नवीन व्लॉगमध्ये। आज रविवार आहे आणि आज घरीच आहे, पण आज काहीतरी आहे ना नॉनव्हेज बनवायचं आहे, म्हणजे मच्छी वगैरे काहीतरी बनवायची आहे आणि त्यासाठी मच्छी आणायला उरण मार्केटमध्ये चाललो आहे, उरण नाक्यावर। सो सुचिता, काय आजचा मेनू काय आहे सांग? काय भेटेल त्याच्यावर आहे बघू। सुरमई भेटली तर सुरमई, नाही तर बोंबील आणू फ्राय करायला। हां, आणि मी आज सुचिताला शिकवणार आहे मच्छी कशी बनवतात, फ्राय कशी करतात किंवा मच्छी करी, फिश करी वगैरे कशी बनवतात, तर हे सुद्धा मी शिकवणार आहे। तरी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला बघूया। उरण मार्केटला आलो आहे आणि आज संडे असल्यामुळे ना लवकर आम्हाला थोडा यायला उशीर झाला आणि बघा खूप या साईडची सगळी जागा खाली झाली आहे। पुढे अजून मार्केट आतमध्ये, तिकडे बघूया फ्रेश मच्छी भेटेल का। सुरमई सुरमई उशीर झाला जरा, उशीर झाला। सगळं खाली झालं मार्केट ना। जेवायचा टाइम झाला, संध्याकाळी पुन्हा असतं ना। संध्याकाळी पण असतं। अरे मागे अजून नाही ना तू। अख्खी घ्यावी लागते की कापून पण देतात? कापून देतो। देतात ना। छोटी पण असते, मोठी पण असते। छोटीशी बघूया आपण। कारण तुला समजणार का गोड्या पाण्यातले की खाऱ्या पाण्यातले? असू दे ना। ती व्हाईट वाली असं ती नको, वाईट वाला मग ते हे सगळं खाली झालं मार्केट, पूर्ण खाली एवढा झालं। उशीर आला होता। ते वरती असतं ते। काय करते, घेते घ्यायची का? पापलेट कसे? गोड्या पाण्याची नाही नी, असं काय करते? जाऊन बस थोडी लावा ना। दोनदा कुठे एकदा ते एवढूशी त्याच्यावर हे असं ठेवतात, त्याच्यात 4 पण नाही राहत। लावा 2 100 रुपये। हा, व्हिडिओ काढते। मॅजिक मराठी। हा, त्या पैसे कसे आहेत? एवढी काय करायचे, काय खायचे? मध्ये कापू नको, अक्काच ठेव। हा, फ्राय लावा। उशीर झाला आम्हाला यायला ना। कुठले पहिले? चला, थँक्यू। मच्छी घेऊन झाली, आणलेली कोळंबी, बोंबील आणि बोंबील, दुसरं काय होतं? पापलेट आणि कोलंबी। अजून आहे ना, भेटला। ऊन लागतं जरा। कलिंगड वगैरे बघ ना तिकडे। कलिंगड घेऊया ना। लाल मध्ये घ्या व्यवस्थित, चांगलं दाखवा ना। थोडा कट करून द्या, असं नको। चांगलं असेल ना, थोडासा, जास्त नको। एवढा का कट केला? आता चौकोनी काढला असतं तर दिसला असता। हा, दिसतोय आता, राहू दे। हे बघ, इकडे पनवेल आहे आणि पनवेलमध्ये हा उरण नाका या साईडला करंजाडीला रोड जातो, एअरपोर्ट वगैरे बनते तिकडे। आणि हा रोड पुन्हा जातो इथे टक्क्याला जातो, तिथे मुंबई गोवा हायवे स्टार्ट होतो ना, उतरतो ब्रिज डेपोचा,
तिकडे जातो. मच्छी घेऊन झाली आहे, आता पुन्हा निघतोय. आहे कलिंगड पण ओके. घेतलाय. ऊन खूप आहे ना, तो थोडं थंडगार वाटतं एकदम. जड आहे, इथे लाव ना समोर एक. नको. त्याच्यातून पाणी काढणार नाही. पाणी ना आता काढते. हळद आणि लिंबू टाकून मीठ टाकून. काय आलात आलं बरं. सगळ्याचं फ्राय. आता त्यातलं पाणी काढून घ्यायला. 5 पीसची कढी. हां बस झाली. किती खाणार आहात तुम्ही? मी एकटाच खाणार आहे तसं पण. हो, दुसरं कोण खातच नाही. आणि हे ते फ्राय करेन. साफ करायला पाहिजे तर. केळीच्या पानात ठेवतात ना ते. फडक्यामध्ये बांधतात आणि त्याच्यावर वजन ते ठेवतात. ना असं वजन ठेवतात. हां वजन बरोबर. ठेवतात. हे काय करताय? साफ करते. त्याच्यावरची साल काढताय. हा किती वाटा अंदाज? हे 100चा. बस. दिसल्या. काश्मीरी लाल मसाला, आपला गावठी राहटांचा मसाला. तिखट आहे, जास्त नको टाकायला. नाही गरम मसाला. आणि हा आपला कोकमाचा आगळ. त्याला नको जास्त. थोडं लिंबू टाकले ना. बघितलं कसं येतं. हे असं आहे ना, दबलं जातं. आपण कापलंही नाही बरोबर, ते त्यामुळे येत नाही बरोबर. एकदाच सगळ्याला भिजवते ना. आपलं भरपूर फ्राय आहे ना. टाकते एवढं. भरपूर आहे आपलं फ्राय. तिन्ही सगळे फ्रायच आहेत. आता थोडं करू. आणि हा रवा कसला बनवतात माहिती आहे? नको जर नसेल तर
गव्हाचं बनवतात. आता ते ठेवून देऊया. ओके. थोडीशी हळद. आपण त्याच्यात सगळं टाकलंय त्यामुळे सगळं थोडं थोडं थोडं. आपला घरचा मसाला आणि हा काश्मीरी लाल. बस. आणि मीठ. ओके. सगळं मिक्स करून घेऊ. बोंबलाचं पाणी सुटलं तर पापलेटला सगळं. याच्यामध्ये असं ड्रिप करायचं. दाबायचं सगळं पोटून. एक्स्ट्रा त्याला राहिलेलं थोडा गॅस स्लो. ओके. मच्छी फ्रायपर्यंत ना आपण बोंबील हे करून देऊया. लसूण टाकलं थोडीशी आणि कढीपत्ता दिला. आपण केलेलं वाटण. काढू. आता हे झालेत आपले पापलेट. आपण आता काढूया. मल्हारी फिश करी मसाला. झाले. आता हे आपले त्यात बोंबील टाकूया. हे उरलंय त्याचं काय करायचं? काय उरलंय हे नंतर फ्राय करणार.
सो आपली फिश थाली रेडी आहे. हे काय? बोंबील. बोंबील फ्राय, पापलेट फ्राय, कोळंबी फ्राय, कैरी, लिंबू आणि ही फिश करी एवढं आहे. आणि तांदळाची भाकरी, भात मिसिंग आहे, भात हवंय नंतर दे. नंतर देते. सो मी बघतो टेस्ट करून कसं झालं ते. आणि शुभ्या बसलाय जेवायला. शुभ्या तुझ्या प्लेटमध्ये काय आहे? ते व्हेज लवर आहेत. हां अंडा. हे बघा, हे चिकन वगैरे काय खात नाही तो, त्याच्यामुळे हे हाफ फ्राय आहे का? हा. हाफ फ्राय जरा जास्तच फ्राय केलं आहे. तर एकच आहे बकासूर इकडे. तर त्या बकासुराचं ताट बघा कसं भरलं एकदम. मी मला टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसं झालं ते. आता कसंही झालं असेल ना तरी पण चांगलं झालं असं म्हणावंच लागणार आहे, कारण पुन्हा बनवून भेटायला पाहिजे ना मला हे. नाहीतर कशाला उगीच वाईट बोलायचं. आणि तसं नाही, मी मस्करी करत होतो, खरं चांगलंच बनवतेस तू. फिश करी पण भारी झाले. हां सॉफ्ट आहे एकदम. छान. आणि हे पण बघा क्रिस्पी झालं आहे. बोंबील मला याच्यापेक्षा बोंबील सगळ्यात आवडतं त्याच्यामध्ये जास्त, कारण ना स्मूथी झालं ते एकदम. आणि कोळंबी फ्राय भारी. असंच रोज रोज बनवून देत जा, म्हणजे मी सुद्धा अनिकेतसारखा लक्की होईन. मी जेवून घेतो आणि या व्हिडिओचा एंड इथेच करतो. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.